नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मी आज तुमच्यासाठी साबुदाण्यापासून नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. ही तुम्ही इतर दिवशी नाश्त्यामध्ये किंवा उपवासाच्या दिवशी बनवून खाऊ शकता. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट रेसिपीकडे जाऊया. त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी 1 वाटी साबुदाणा व्यवस्थित 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला होता. आता हा साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजवून घ्यायचा आहे. व्यवस्थित भिजल्यावरती याला आता आपण एका ताटामध्ये किंवा परातमध्ये काढून घेणार आहोत. त्याच्यामध्ये 2 उकडलेले बटाटे टाकणार आहोत आणि आपण शेंगदाणे व्यवस्थित भाजून त्याचा कूट बनवून घ्यायचा आहे. तो शेंगांचा कूटही याच्यामध्ये ॲड करायचा आहे. मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, त्याचा मी ठेचा बनवून घेतला आहे मिक्सरला लावून, तोही याच्यामध्ये ॲड करायचा आहे. आणि आता या स्टेपला याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. आता आपण हे सगळं जे टाकलेलं होतं साबुदाण्यामध्ये हे एकसारखं हलवून मिक्स करून घेणार आहोत. पूर्ण बटाटे कुस्करून घ्यायचे आहेत आणि साबुदाणाही व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. एकसारखं ते मळून घेतल्यानंतरनं तुम्हाला जर ते जरा घट्ट वाटत असेल, म्हणजे बाइंडिंग येत नसेल त्याची, तर व्यवस्थित त्याच्यामध्ये तुम्ही पाण्याचा हातसुद्धा लावू शकता. पाणी टाकून थोडंसं त्याला व्यवस्थित मळून घ्या. आणि आता या स्टेपला आपल्याला तुम्ही बघू शकता हे तयार झालेलं आहे. एका पोळपाटावरती प्लॅस्टिकचा पेपर हातरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे त्या प्लॅस्टिकला आणि त्याच्यावरती हा जो आपण मिश्रण तयार केलेलं होतं त्याचा एक गोळा घेऊन व्यवस्थित असत त्याच्यावरती धपाटे आपण जसं थापतो तसं थापून घ्यायचं आहे. 1 ते अर्धा मिनटं हे व्यवस्थित थापून घेतल्यानंतर तयार होईल. आता आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि पॅन व्यवस्थित गरम झाला की त्याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा चम्मच गाईचं तूप टाकायचं आहे. यानंतर आपण जो धपाटा थापून घेतला होता साबुदाण्याचा तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे. तो शेकून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हा व्यवस्थित पॅनमध्ये पसरत आहे, खाली चिकटलेलं नाही आहे. आता या स्टेपला याला पलटून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे. जास्त हाई पण नाही ठेवायची आणि लो पण नाही ठेवायची. मीडियम फ्लेमवरती दोन्ही साईडनी व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. यानंतरनं व्यवस्थित भाजला की आता ताटामध्ये काढून घेऊयात. मी याच्यासोबत गोड दही ॲड केलेलं आहे. गोड दह्यासोबत हा साबुदाण्याचा धपाटा तुम्ही खाऊ शकता. उपवासाच्या दिवशी किंवा इतर दिवशी नाश्त्यामध्ये ट्राय करू शकता. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.